आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. इंगळी तालुका चिकोडी येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाडव्याच्या पूर्वसंध्येला गावातील सुवासिनी महिला, लेकी, सुनबाई तसेच हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले. माहेरवाशिनी लेकी सासरहून येऊन पुरणपोळीचा नैवेद्य तयार करून कृष्णा नदीकाठी पूजा करण्यात आली. जोंधळ्याच्या धाटापासून चौकोनी परडी तयार करून तिच्या 4 कोपऱ्यावर मध्यभागी अशा 5 ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून खणा नारळाने ओटी भरली जाते. त्यानंतर ही परडी नदीत अर्पण करून भाविकांनी विविध देवस्थानांना भेट देत दंडवत घालून आई तुझ्या आशीर्वादाने शेती भरभरून पिकू दे, गुराढोरांना मुबलक पाणी मिळू दे, समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना केली. रात्री उशिरापर्यंत नदीकाठावर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. पाडव्याच्या दिवशी पहाटेच भाविकांनी नदीत स्नान करून गुढीची काठी स्वच्छ धुवून घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढत चौरंगावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. गावातील कृष्णामाई सार्वजनिक युवक मंडळ, इतर सामाजिक युवक मंडळे व ग्रामपंचायत यांच्या वतीने नदीकाठासह गावात स्वच्छता व विद्युत रोषणाईची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरावरही आकर्षक प्रकाश योजना करण्यात आली. गतवर्षी चांगल्या पावसामुळे कृष्णा नदीपात्र भरले असल्याने पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी गावातील नागरिक व युवक मंडळांनी परंपरेनुसार नदीत सोडलेल्या परड्या बाहेर काढून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडली. इंगळी येथे परंपरेनुसार हिंदू मुस्लिम समाज एकोप्याने सण साजरा करताना दिसतो. दोन्ही समाजातील बांधव कृष्णा नदी काठी खणा नारळाने ओटी भरून परडी नदीत सोडतात. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवही श्रद्धेने या पूजेत सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. हे आपलं मराठी नूतन वर्ष गुढीपाडवा, त्यानिमित्तानं आम्ही सगळे इथं जमतो. प्रत्येक वर्षी हा दिवस आपण साजरा करतो. आदल्या दिवशी रात्री जिथं कुठं दिल्या असतील तिथल्या मुली येऊन, या गावच्या मुली येऊन पोळ्या करून नैवेद्य करून प्रत्येक वर्षी न चुकता परडी सोडायचा कार्यक्रम आपल्या गावात होत असतो. त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा अतिशय आनंदात आणि अतिशय गर्दी गोंधळात का होईना पण छानपैकी साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती पहाटे लवकर उठून नदीला दंडवत घालून त्यानंतर प्रत्येक गावातल्या प्रत्येक देवस्थानात जाऊन ज्या मुली किंवा घरच्या दर्शन घेऊन नैवेद्य देऊन आपापल्या घरी त्या परतत जात असतात. तर याप्रमाणे हा गुढीपाडवा यावर्षी देखील आपल्या गावात साजरा होत आहे. त्यानिमित्तानं हा थोडासा प्रयत्न. मध्ये गावातील स्त्रिया नैवेद्य अर्पण करतात आणि त्याच्यानंतर आपापल्या सासरी वर्षभरासाठी सुख नांदू दे ही आशा मनात ठेवून जातात. अशा पद्धतीने वर्षानुवर्षे परंपरागत हा कार्यक्रम चालू आहे. हा मोठ्या उत्साहाने वर्षानुवर्षे द्विगुणित होत आहे. अशा रीतीने हा पाडवा उत्सव आमच्या इंगळी गावामध्ये साजरा होतो. धन्यवाद. आज आपल्या इथं परडी सोडायचं आणि उद्या पाडवा असल्यामुळं गावापासून थोडीसं नदीकाठ लांब असल्यामुळं गावातील सामाजिक संस्था, नंतर ग्रामपंचायत होते, नंतर वेगवेगळी मंडळ होते, गणेशोत्सव मंडळ होते, या मंडळातील लोक संपूर्ण नदीकाठाला लाईटिंग करतात. संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत गावातील महिला वर्ग व कुटुंब मोठ्या संख्येने इथे येऊन परडी भरतात. संपूर्ण स्वच्छता केली जाते, गटारे साफ केल्या जातात, रस्त्यानं दुतर्फा लाईट लावलेल्या असतात. अशा पद्धतीने सगळा हा उत्सव हा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतो. गावातील सगळ्या संस्था, नंतर महिला मंडळ, नंतर गणपती उत्सवाचे मंडळ, नवरात्र उत्सवाचे मंडळ, हे सर्व मंडळ एकत्रित येऊन त्याच्यासाठी 8 दिवस अगोदर सगळी तयारी करून एक पद्धतीनं हा पाडवा उत्सव हा मोठा उत्सव असा समजून प्रत्येक मंदिर देखील गावातील जी मंदिरं आहेत ती मंदिरं देखील सगळी स्वच्छ केली जातात आणि अशा पद्धतीने हा उत्सव मोठ्या प्रमाणात तिथे साजरा होतो. ಮೊದಲನೇ ಹಬ್ಬ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮೊದಲಿನಿಂದ ನಡೆದು ಬಂದ ಪದ್ಧತಿ, ಪ್ರತಿ ಊರಿನ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಪರಡಿಗೆಯನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋಳಿಗೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ನದಿಗೆ ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸೂರ್ಯ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಕುವುದರ ಮೂಲಕ ನದಿ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರಿಗೆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಹಿಂದೂ ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಪ್ರಕಾರ ವರ್ಷದ ಮೊದಲನೇ ಹಬ್ಬ
ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಈ ಒಂದು ಹಬ್ಬ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬದಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಪ್ರಕಾರ ಕಟ್ಟನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ತೋರಿಸಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ದೇವಿಗೆ ದಂಡ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಕೋದ್ರ ಮೂಲಕ ತಮ್ಮ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಿಗೆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ತಮ್ಮ ಒಂದು ವರ್ಷದ ಈ ಒಂದು ಹಬ್ಬವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸಡಗರದಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.